कोटी कागदपत्र देऊन त्यांनी घरं मिळवलेली होती। सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कोकाटेंना कोर्टानं दणका दिलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, कोणत्याही क्षणी आता कोकाटेंना अटक केली जाऊ शकते, अटक वॉरंट जारी झालेला आहे आणि जशी वकिलांनी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते आणि त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो। नेमका काय घडामोडी घडताय? खरं शिक्षा सुनावल्यानंतर खरं तर लगेच मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असं अभिप्रेत असतं। मात्र माणिकराव कोकाटे यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जी काही शिक्षा सुनावली होती त्याला चॅलेंज केलं होतं। सत्र न्यायालयामध्ये जे चॅलेंज तक्रारदारांनी केलं होतं त्यानुसार पुन्हा ही शिक्षा आता कन्फर्म करण्यात आली, म्हणजे त्याची कन्फर्मेशन हे काल देण्यात आलं। मात्र त्यानंतर वॉरंट हे जारी झालेलं नव्हतं, कारण वॉरंट देण्याचे अधिकार ज्या कोर्टाने शिक्षा दिली होती त्यांना आहेत असं सांगून सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे एक प्रकरण सोपवलं होतं। अखेर आज या न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबाबतची सुनावणी करत तातडीनं वॉरंट इश्यू जारी केलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी या कोर्टामध्ये ते हजर होणं आवश्यक होतं। माणिकराव कोकाटे स्वतः हजर राहिले असते तर कदाचित त्यांना दिलासा मिळू शकला असता। मात्र वॉरंटच्या बाबतीमध्ये आता दिलासा देता येणार नाही। जरी ते हॉस्पिटलमध्ये शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतील तरी ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडवर किमान वॉरंट जारी करणं गरजेचं आहे असं कोर्टाने सांगत स्पष्टपणे वॉरंट कुठल्याही परिस्थितीत थांबवलं जाणार नाही असंही स्पष्ट म्हटलं आणि त्यानंतर लगेचच वॉरंट इश्यू करण्याचे आदेश दिले। त्यामुळे आता अटक वॉरंट जे आहे ते माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांच्या बाबतीमध्ये जारी झालेले आहेत। या दोघांना अटक करण्यासाठी आता नाशिक पोलिसांचे सरकारवाडा पोलीस स्टेशनला हे आदेश पाठवण्यात आले। निश्चितच योगेश, आता कोकाटे कुठे आहेत? मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते मुंबईत एका हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि ही देखील माहिती यावी कोर्टात देण्यात आलेली होती, तरी सुद्धा तातडीनं अटक करा असा आदेश न्यायालयानं दिलेले। खरं आहे, त्यांना कोर्टामध्ये असं त्यांच्या वकिलातर्फे सांगण्यात आलं की ते सरकारी इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत। ह्युमॅनिटी बॅकग्राऊंडवर त्यांना वॉरंट जारी करू नये असे आदेश द्यावेत असं जो दावा होता माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी केलेला होता। मात्र तो दावा पूर्णपणे फेटाळत कोर्टाने हे आदेश दिले। त्यामुळे आता माणिकराव कोकाटे मुंबईत आहे हे मात्र निश्चित समजतंय। माणिकराव कोकाटे आपल्या अटक आपल्याला होऊ नये या दृष्टिकोनातून धावपळ करताना दिसत आहेत। असंही म्हटलं जात आहे की ते उच्च न्यायालयामध्ये एकूणच या शिक्षेला रिव्हिजन दाखल करण्यासाठी हजर झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी ते जामीन मिळवण्याच्या पण प्रयत्नामध्ये आहेत। खरं तर आपण बघितलं तर आता शिक्षा कन्फर्म झाल्यामुळे आता त्यांना अटकपूर्व जामीन मिळेल का याबद्दलची पण शाश्वती नाही आहे। जामीन सुद्धा त्यांना मिळू शकत नाही आणि त्यामुळे एकूणच रिव्हिजन दाखल करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। योगेश, काही सेकंदासाठी तुम्हाला थांबवते। मात्र आताच्या क्षणाची एक सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे येते। माणिकराव कोकाटेंना दुसरा दणका बसण्याची शक्यता आहे। कोकाटेंचं क्रीडा मंत्री पदही धोक्यात आलेलं आहे। कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झालेला आहे। तर योगेश खरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। योगेश, त्यांना दुसरा दणका बसू शकतो, क्रीडा मंत्री पदही त्याचं जाऊ शकतं, त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, आमदारकी त्यांची लगेचच त्यांना म्हणजे अटक वॉरंट जारी झालेला आमदारकी तर तशीच जाईल, मात्र त्यांचं मंत्रिपदही जाऊ शकतं। खरं आहे, कारण की त्यांना दिलासा हा मिळालेला नाही। ज्यावेळेस पहिल्या वेळेस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ही शिक्षा सुनावली होती त्यानंतर त्यांनी अपील दाखल केलं होतं, मात्र त्यामध्ये त्यांना दिलासा मिळालेला नाही। सत्र न्यायालयाने सुद्धा त्यांच्या शिक्षेला कन्फर्मेशन दिलं, म्हणजे शिक्षा ही कायम ठेवली आणि ती कायम ठेवून त्यांनी पोलिसांनी अटक करावी असे आदेश सुद्धा जारी केले। त्यामुळे खरं तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून माणिकराव कोकाटे यांनी स्वतःहून सरेंडर व्हावं असं न्यायालयाने म्हटलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आता ते स्वतःहून पोलिसांकडे हजर होतात की पहिल्यांदा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवून ते नंतर ही संपूर्ण जी काही अटकेची कारवाई आहे ती करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सध्या ते मुंबईमध्ये आहे। प्रथम ते उच्च न्यायालयामध्ये आपल्या एकूण जी शिक्षा झाली आहे त्याला स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न करतील किंवा त्याला रिव्हिजन अपील दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील आणि त्यानंतर ते या अटकेच्या सगळ्या कारवाईला सामोरं जातील असं बोललं जात आहे। खरं म्हणजे आता माणिकराव कोकाटे नेमकं करतात काय त्यावर सगळं काही अवलंबून आहे। मात्र या दरम्यान विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळेच
प्रेशर जे आहे ते सत्ताधाऱ्यांवर आहे. आगामी निवडणुका जर आपण बघितल्या त्या दृष्टिकोनातून एखाद्या मंत्र्यावर सरळ सरळ त्याला 2 वर्षाची शिक्षा सुनावली जाण्यामुळे त्याने राजीनामा देणं अपेक्षित आहे. मात्र आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष राहील. निश्चितच योगेश, वकिलांनी माहिती दिल्याप्रमाणे जवळपास 30 वर्ष हे प्रकरण कोर्टात सुरू होतं आणि आज एकूणच आज 30 वर्षानंतर ही शिक्षेची खरं तर कारवाई झालेली आहे, अटक वॉरंट जारी झालेले आहे. खरं आहे 10% कोट्यामध्ये ही सदनिका माणिकराव कोकाटे यांनी मिळवून घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपलं जे उत्पन्न होतं ते अल्पगटात असल्याचं दाखवलं होतं आणि दुसऱ्याच बाजूला त्यांनी शस्त्र परवाना मिळवण्यासाठी त्यांचे मोठे व्यवहार होतात आणि भरपूर त्यांची कमाई आहे असं दाखवलं होतं. त्यामुळे हे जे काही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट त्यांनी स्वतः लेखी स्वरूपात दिलं होतं त्यामध्ये माणिकराव कोकाटे या ठिकाणी अडकलेले आहेत. माणिकराव कोकाटेंनी जी काही फ्लॅट योगेश धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत.